मित्रांनो नमस्कार. आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स इज साइन एक्स. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स इज टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स इज मायनस कॉट एक्स. Integration of sec x into tan x with respect to x is sec x, and integration of cosec x into cot x with respect to x is minus cosec x. एवढे फॉर्म्युले आपण डेरिव्हेटिव्हचा वापर करून डायरेक्ट काढले होते. ओके, यामध्ये साइन कॉस टर्म आल्या, पण इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स आणखी आपल्याला माहीत नाही. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स सुद्धा माहिती नाही. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स आणखी मिळवलेलं नाही. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डी एक्स सुद्धा माहिती नाही. मग आता मला या चार टर्मचं इंटिग्रेशन काढायचं आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्टिट्यूशन पाहिली मेथड, आणि या मेथडच्या साहाय्यानं मला या चारही फॉर्म्युला सहज मिळवता येतील. तेव्हा पहिला फॉर्म्युला आपण मिळवू. I is integration of tan x with respect to x. या tan x ला मला कसं लिहिता येईल? tan x म्हणजे sin x upon cos x with respect to x. आता cosचा डेरिव्हेटिव्ह वरती sin आहे, आणि सबस्टिट्यूशननुसार मला ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरती आहे त्याला t म्हणता येईल, कारण हा फॉर्म्युला पाहिला आपण f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x विथ रेस्पेक्ट टू x. ओके, आणि त्यावेळेस आपण फंक्शनला टी गृहीत धरत होतो. राईट, या ठिकाणी कॉस एक्स इज अ टी, कारण डेरिव्हेटिव्ह हे नेहमी न्यूमरेटरला असतात. हे तिन्ही फॉर्म पाहिले आपण, एफ डॅश ऑफ एक्स डिवाइड बाय रूट एफ ऑफ एक्स, आणि तिसरा फॉर्म होता इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स टू द पॉवर एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स. सबस्टिट्यूशनमध्ये तीन टाईपचे फॉर्म येतात, त्यापैकी एफ ऑफ एक्सला आपल्याला टी म्हणायचं आहे, ज्याचा डेरिव्हेटिव्ह बाजूला आहे त्या टर्मला टी म्हणायचं. ओके, या ठिकाणी कॉसचा डेरिव्हेटिव्ह वरती साइन आहे, आणि एक वैशिष्ट्य या ठिकाणी की नेहमी डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटरला असतो. तिन्ही फॉर्म पहा. ओके, मग न्यूमरेटरची टर्म डेरिव्हेटिव्ह असते. मग पुट टी इज इक्वल टू कॉस एक्स. डेरिव्हेटिव्ह करता येईल. टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी, कॉस एक्स आहे टू मायनस साइन एक्स इंटू डी एक्स. ओके, मग आय काय मिळेल मला? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डी एक्स. साइन एक्स डी एक्स म्हणजे मायनस डी टी, मायनस साइन बाहेर लिहिलं तरी चालेल, डिवाइड बाय कॉस एक्स म्हणजे टी. अगदी प्लेन टर्म मिळाली. 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन मला माहिती आहे, 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन आहे लॉग एक्स. तर इथं काय होईल? मायनस लॉग ऑफ टी प्लस सी. आन्सर मला एक्स मध्ये पाहिजे, कारण प्रॉब्लेम माझा एक्स मध्ये. सो मायनस लॉग ऑफ टी इज कॉस एक्स प्लस सी. ओके, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स इज लॉग मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. किंवा या टर्मला मला कन्वर्ट करता येईल, याला लिहिता येईल असं 0 मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. 0 काय? 0 आहे लॉग 1 ची व्हॅल्यू, मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. लॉग ए मायनस लॉग बी, याला कसं लिहिलं मला? लॉग ए बाय बी. सो लॉग ऑफ 1 बाय कॉस एक्स प्लस सी. आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय? सेक एक्स. म्हणजे ही टर्म मला अशी लिहिता येईल की इंटिग्रेशन ऑफ टॅन with respect to x is log of sec x. काही वेळेस तुम्हाला असंही पाहायला मिळेल, इंटिग्रेशन ऑफ टॅन मायनस लॉग ऑफ कॉस एक्स. ओके, लॉगची आणखी एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, लॉग मायनस ए बाय बी इज इक्वल टू लॉग बी बाय ए. जर हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह करायचं असेल तर अँगलचा व्यस्त करायचा. मग इथं मला डायरेक्ट या प्रॉपर्टीचाही वापर करता येईल. हा मायनस आहे, कॉस एक्स अपॉन 1 आहे,
याला कसं लिहिता येईल मला, लॉग ऑफ 1/cos x त्याचा व्यस्त घेतला. आणि 1/cos म्हणजे काय, सेक. सो लॉग सेक एक्स. राईट. या टाईपनं जा किंवा या टाईपनं. ठीक आहे. म्हणजे मला फॉर्म्युला काय मिळाला, इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी किंवा मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. ओके. नेक्स्ट आहे कॉट एक्स. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. कॉटला कसं लिहिता येईल, रेशो आहे कॉट कॉस एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता या ठिकाणी न्यूमरेटरला डेरिव्हेटिव्ह असतो आपल्याला माहिती आहे आणि कॉस हा साईनचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो टी इज साइन एक्स. डिफरन्शिएट टीचा डेरिव्हेटिव्ह डी टी, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स. मग हा आय काय होईल, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स. हा न्यूमरेटर म्हणजे डी टी डिवाइडेड बाय साइन एक्स म्हणजे टी आणि 1/t इज लॉग टी प्लस सी and that is equal to log of t is sin x plus constant c. तर दुसरा फॉर्म्युला आला माझा, इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इज लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे. थर्ड फॉर्म्युला या ठिकाणी घेऊत आपण, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स. इथं एक टर्म ॲडजस्ट करायची आपल्याला, कारण हा सेक म्हणजे 1/cos आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह वरती ॲडजस्ट होत नाही. त्यामुळे अशी टर्म मला ॲडजस्ट करायची वरती की डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह यावा. त्यासाठी एक टर्म लक्षात ठेवा, इथं सेक एक्स प्लस टॅन एक्स या टर्मनं डिवाइड मल्टिप्लाय करा. ओके. आता असं जर केलं तर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह वरची टर्म आहे, पाहतो आपण इथं टी डिनॉमिनेटर सेक एक्स प्लस टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह काढून पाहतो, डी टी सेकचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी एक्स. ठीक आहे. या दोन्ही टर्ममध्ये सेक एक्स मला कॉमन घेता येईल. काय राहील इथं, सेक एक्स प्लस या ठिकाणी काय राहिलं आहे, टॅन एक्स आणि हा डी एक्स ॲज इट इज. म्हणजे ही टोटल टर्म म्हणजे न्यूमरेटर आहे सेक एक्स इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स डी एक्स. म्हणजे आयला मला लिहिता येईल, आय इज इंटिग्रेशन ऑफ दिस न्यूमरेटर इज डी टी डिवायडेड बाय सेक एक्स प्लस टॅन एक्स इज टी. प्लेन टर्म मिळवली. सबस्टिट्यूशनचा फायदाच हा आहे की सबस्टिट्यूशनच्या सहाय्यानं मला दिलेला प्रॉब्लेम हा सिंपल फॉर्ममध्ये आणता येईल. सो 1/tचं इंटिग्रेशन लॉग टी आहे माहिती आहे. सो इट इज लॉग ऑफ टी काय, सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. आता आलेलं आन्सर हे सेक टॅनमध्ये आहे, ॲडिशनमध्ये. राईट. ह्याला सिंगल टर्ममध्ये आणता येते का पाहूत, कारण अँगल हा ॲडिशनमध्ये. थोडंसं एक्सटेन्शन करू, ह्याला आणखी सिम्प्लिफाय करत जाऊ. लॉग ऑफ सेक म्हणजे काय, 1/cos आणि टॅन साइन बाय कॉस प्लस सी दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ, या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम आहे, कॉस एक्सला कॉस एक्स ॲड न्यूमरेटर 1 प्लस साइन एक्स प्लस सी. ओके. बट 1 प्लस साइन एक्स कालच्या व्हिडिओत पाहिलं आपण की 1 प्लस साइन एक्स आणि 1 मायनस साइन एक्स या टर्म परफेक्ट स्क्वेअर आहेत हे विसरू नका. ह्याला कसं लिहिता येईल मग मला, 1ला लिहिता येईल मला कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 इज 1 प्लस हा अँगल हाफमध्ये आला, हा सुद्धा हाफमध्ये लिहिता येईल मला, साइन एक्सचा फॉर्म्युला 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2. कारण साइन 2x माहिती तुम्हाला, 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. अँगल डबल असेल तर पुढे हा हाफ होतो. इथे एक्स आहे त्याचा अर्धा झाला. राईट. म्हणजे साइन एक्सला मला काय लिहिता येईल,
2 sin x by 2 into cos x by 2 divided by cos x. cos x चे 4 फॉर्म्युले आहेत. cos 2x, cos square x minus sin square x, 2 cos square x minus 1, 1 minus 2 sin square x and 1 minus tan square upon 1 plus tan square. हे फॉर्म्युले मी पुन्हा पुन्हा लिहिणार म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. त्या ठिकाणी cos 2x या टर्मला मला असे लिहिता येईल. cos स्क्वेअर, इथं अँगल 2x होता, अर्धा झाला. इथं अँगल x आहे, x बाय 2 मायनस साइन स्क्वेअर x बाय 2. ठीक आहे. सो अगेन सिम्प्लिफाय इट. लॉग ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a इंटू b म्हणजे ही टर्म परफेक्ट स्क्वेअर झाली. cos x बाय 2 प्लस साइन x बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय खाली कुठला फॉर्म आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर काय, ए मायनस बी ए प्लस बी. ओके, मग इथं मला लिहिता येईल कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 प्लस कॉन्स्टन्सी. तर यातला हा एक सेम ब्रॅकेट मला कॅन्सल करता येतं. राहिलेली टर्म लॉग ऑफ कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 एक टर्म शिल्लक राहिली आहे डिवायडेड बाय राहिलेली टर्म इथं कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 प्लस सी. आता या ठिकाणी जर मी प्रत्येक टर्मला कॉसनं डिवाइड केलं तर काय होईल पॉवर, लॉग ऑफ कॉस एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 1, साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 tan x by 2, cos x by 2 upon cos x by 2 1, sin x by 2 upon cos x by 2 tan x by 2. काय केले मी, डिवाइड cos x by 2 टू ईच टर्म. ओके, याचा फायदा असा झाला की एक आणखी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे किंवा ही टर्म मला अशी लिहिता येईल, लॉग ऑफ हा 1 आहे, 1ला मला tan पाय बाय 4 लिहिता येईल कारण tan पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस tan x बाय 2 डिवायडेड बाय हा 1ला 1 लिहितोय मायनस ही टर्म थोडीशी मी ॲडजस्ट करतो, इथं 1 लिहिता येईल, मला लिहिता येईल 1 इंटू tan x बाय 2 tan x बाय 2 आणि 1 म्हणजे tan पाय बाय 4 इंटू tan x बाय 2 प्लस कॉन्स्टंट सी. आता हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, tan a प्लस b चा फॉर्म्युला, tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b आहे का, हा tan a प्लस tan b डिवायडेड बाय 1 मायनस tan a इंटू tan b. म्हणजे या टर्मला मला असं लिहिता येईल, लॉग ऑफ tan आणि अँगल काय a प्लस b, a आहे इथं पाय बाय 4 प्लस x बाय 2, सो x बाय 2 प्लस पाय बाय 4 प्लस कॉन्स्टन्सी. म्हणजे ही टर्म ॲडिशनमध्ये होती सेक प्लस टॅन, तर मला एका सिंगल टर्ममध्ये त्याला कन्वर्ट करता आलं, लॉग ऑफ टॅन अँगल x बाय 2 प्लस पाय बाय 4. म्हणजे सेक एक्सचे इंटिग्रेशन मला 2 टाईपनं लिहिता येते. जनरली आपण लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स लिहितो, पण काही ऑप्शनमध्ये तुम्हाला सेक एक्स इंटिग्रेशन लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 प्लस पाय बाय 4 असं पाहायला मिळेल. लक्षात राहील, हा झाला सेक. याच पद्धतीनं मला चौथा आपला फॉर्म्युला डिफाईन करता येईल की आय इज इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे तीच अडचण आहे, कोसेक म्हणजे 1 अपॉन साईन आणि याचा डेरिव्हेटिव्ह वरती नाही आहे. मग वरती अशी टर्म ॲडजस्ट करा की जेणेकरून डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह वरती मिळेल. या ठिकाणी कोसेक एक्स मायनस कॉट एक्स ही टर्म एक्स्ट्रा घेतली, आपण मल्टिप्लाय केली, डिवाइड करावं लागेल. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स. आहे अडचण काही?
आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ही टर्म आहे का नाही चेक करा. डिनॉमिनेटरला टी म्हणतो मी. कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. डिफरन्शिएट डी टी इज सांगा कोसेकचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मायनसला मायनस आणि कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस कोसेक स्क्वेअर. मायनस आणि हा मायनस प्लस कोसेक स्क्वेअर एक्स राईट. आणि एक्स हा डी एक्स. यामध्ये जर कोसेक एक्स मी कॉमन घेतला तर राहील या ठिकाणी कोसेक एक्स मायनस इथं राहतो हा कोसेक बाहेर आला कॉट एक्स इंटू डी एक्स. पहा ही टर्म आणि ही टर्म सेम आहे का. कोसेक इंटू कोसेक मायनस कॉट इंटू डी एक्स. या टोटल टर्मच्या ऐवजी मला डी टी लिहिता येईल. सो इंटिग्रल आय इज इंटिग्रेशन ऑफ डी टी डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म टी. आली टर्म एकदम प्लेन. याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे 1/x इंटिग्रेशन लॉग एक्स 1/t लॉग टी प्लस कॉन्स्टंट सी. सो इट इज लॉग ऑफ टीची व्हॅल्यू काय टी इज कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. ओके. पण या पुन्हा एकदा ह्या दोन टर्म ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये मला सिंगल टर्ममध्ये आणता येईल का. सिम्प्लिफाय करत चला. लॉग ऑफ कोसेक्सला काय लिहिता येईल 1/sin x अँड कॉट एक्स इज कॉस एक्स बाय साइन एक्स प्लस सी. ओके. सिम्प्लिफाय अगेन. लॉग ऑफ दोघाचा डिनॉमिनेटर सेम आहे साइन एक्सला साइन एक्स. न्यूमरेटर काय होईल 1 मायनस कॉस एक्स. यात पुन्हा 1 मायनस कॉस हा फॉर्म्युला माहिती आहे 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2 आणि 1 प्लस कॉस एक्स 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2 आणि हा साइन एक्स साइन 2x हा फॉर्म्युला 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके. फॉर्म्युले मात्र वरचीवर कारण हा पार्ट असणं गरजेचं आहे. इथं एक्सक्यूज नाही. तर 1 मायनस कॉसला मला देता येईल 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2 डिवायडेड बाय केव्हाही ट्रिग्नॉमेट्रिकमध्ये अँगल सेम करायचा प्रयत्न करा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. कारण काय असतं की जर अँगल सेम असेल तर साइन एक्स अपॉन कॉस एक्स मला टॅन एक्स लिहिता येईल. पण असं जर दिलं तुम्हाला साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स आता अँगल सेम आहेत का नाही. मग टॅन लिहिता येईल का मला नाही. हे केव्हा कलेक्ट करता येईल ज्या वेळेस अँगल सेम असतील तर. ओके. मग वरती मला अँगल हाफ मिळाल्यामुळं डिनॉमिनेटरला हाफ अँगल घ्यावा लागेल. मग हा फॉर्म्युला वापरा 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 प्लस सी. यामध्ये हा 2 साइन एक्स बाय 2 एक टर्म कॅन्सल होईल. काय राहील शिल्लक वरती राहील साइन एक्स बाय 2 आणि खाली राहील कॉस एक्स बाय 2. आणि अँगल जेव्हा सेम होतील त्यावेळेस मला या डिव्हिजनला कलेक्ट करता येईल. साइन अपॉन कॉस टॅन एक्स बाय 2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. काय अडचण म्हणजे मला हे चारही फॉर्म्युले मिळवले. एकदा रिपीट करतोय. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. किंवा मला याला असं लिहिता येईल मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. दुसरा फॉर्म्युला मला मिळाला इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डी एक्स इज लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. तिसरा फॉर्म्युलाला इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स किंवा लॉग ऑफ टॅन एक्स बाय 2 प्लस पाय बाय 4. आणि चौथा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स इज लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. इथं सेम फॉर्म्युले आहेत. लॉग ऑफ टॅन इथं लॉग ऑफ टॅन कोसेकला फक्त एक्स बाय 2 आहे आणि सेकला पाय बाय 4 प्लस सी. अडचण हे 4 फॉर्म्युले आणखी
आपल्या डिक्शनरीमध्ये ॲड करा. ओके, मला वाटते अडचण नाही आहे. आणि याच्यावरची प्रॉब्लेम मी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करू. ओके, तोपर्यंत बाय.